सर्वांना नमस्कार. जय श्री कृष्ण. आपण सर्वप्रथम प्रार्थना म्हणूयात. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं. जय श्री कृष्ण. आपण पाहत आहोत अध्याय पहिला म्हणजेच अर्जुन विषाद योग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक 47. श्लोक पाहूयात. संजय उवाच एवमुक्त्वार्जुनः संख्ये रथोपस्थ उपाविशत् विसृज्य सशरं चापं शोकसंविघ्नमानसः. श्लोकाचा अर्थ पाहूयात. संजय उवाच म्हणजे संजय म्हणाला, एवम म्हणजे याप्रमाणे, उक्त्वा म्हणजे बोलून, अर्जुन म्हणजे अर्जुन, संख्ये म्हणजे रणभूमीवर, रथ म्हणजे रथात, उपस्थे म्हणजे आसनावर, उपाविशत म्हणजे खाली बसला, विसृज्य म्हणजे बाजूला ठेवून, सशरम म्हणजे बाणांसहित, चापम म्हणजे धनुष्य, शोक म्हणजे शोकाने, संविघ्न म्हणजे पीडित किंवा उद्विग्न किंवा शोकाकुल, मानसह म्हणजे मनामध्ये. आणि श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे. संजय म्हणाला, रणभूमीवर याप्रमाणे बोलून झाल्यानंतर अर्जुनाने आपले धनुष्यबाण बाजूला टाकले आणि मनामध्ये अत्यंत शोकाकुल होऊन रथामध्ये खाली बसला. भगवंतांनी युद्ध थांबवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले होते, परंतु दुर्योधन अडून बसला होता. त्यामुळे अशा आतताईंना समूळ नष्ट करणे हाच धर्म आहे, हेच भगवंत अर्जुनाला सांगू इच्छित आहेत. रणभूमीवर आल्यापासून अर्जुन शत्रूच्या व्यूहरचनेचे निरीक्षण उभा राहून करत होता. शेवटी अतिशय दुःखामुळे तो विषण्ण झाला. त्याचे नकारात्मक विचार आता कृतीतून स्पष्ट दिसत आहेत. अर्जुनाने आपले धनुष्यबाण बाजूला ठेवून तो रथामध्ये खाली बसला, हे संजयाने धृतराष्ट्राला सांगितले. योग म्हणजे जोडले जाणे किंवा एकरूप होणे. अर्जुन त्याला झालेल्या अतीव दुःखामुळे भगवंतांच्या जवळ गेला, म्हणून या पहिल्या अध्यायाला अर्जुन विषाद योग असे नाव आहे. समापन प्रार्थना. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णार्पणमस्तु. जय श्री कृष्ण. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच नवनवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.